उन्हाळ्यात खूप छान कोथिंबीर बाजारात मिळते. त्या मानाने तिचा दरही कमी असतो आणि तशी ती प्रकृतीने थंडही आहे. अशा वेळी जेव्हा कधी भाजी नसेल किंवा मूड असेल तेव्हा आपण ही कोथिंबीरीची भाजी नक्कीच करू शकतो. तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल की जेव्हा मी ही भाजी आता केली आहे त्याचा घरभर ॲरोमा पसरलेला आहे. मला तर मी कधी खाते असं झालेलं आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि त्याची चव चाखून पहा. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. आज घरात नेमकी भाजी नव्हती पण कोथिंबीर होती. मग ठरवलं चला कोथिंबीरीचीच भाजी करूया. मग त्याबरोबर असंही ठरवलं की ती भाजी तुम्हालाही दाखवूया. म्हणून आज आपण कोथिंबीरीची भाजी करायला घेतलेली आहे. त्यासाठी मी इथे एक मोठी कोथिंबीरीची जुडी घेतलेली आहे. ती छान निवडून धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला हिला कापायचं आहे. चला तर मग हिला कापूया. आपली कोथिंबीर कापून झालेली आहे. चला आता पुढच्या तयारीला लागूया. कोथिंबीर कापून घेण्याबरोबरच आपण इथे थोडी पूर्वतयारी केलेली आहे. ज्यात आपण 4 मोठ्या जाड्या लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत. चमचाभर आलं आपण किसून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे एक मोठा कांदा उभा आडवा चिरून घेतलेला आहे. आणि इथे आपण कढीपत्त्याची 4 ते 5 पानं घेतलेली आहेत. ती धुवून घेतलेली आहेत. प्रत्यक्ष भाजी करण्याकरता आपण इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि ती गरमही झालेली आहे. त्यात आपण 2 चमचे गोडे तेल टाकणार आहोत. आपण गरम तेलात प्रथम 1 चमचा राई टाकणार आहोत. राई तडतडते आहे. आपण आता 1 चमचा जिरं टाकत आहोत. कढीपत्त्याच्या पानांचे तुकडे करून टाकत आहोत. आलं टाकत आहोत आणि फोडणी छानपैकी ढवळून घेत आहोत. आता त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे टाकत आहोत. ठेचलेला लसूणही टाकायचा आहे. छान फोडणीचा ॲरोमा सुटलेला आहे. त्यात पाव चमचा आपण हिंग टाकणार आहोत. आपण जो कांदा घेतला होता तोही टाकूयात. सर्व जिन्नस आपण व्यवस्थित परतून घेऊ. कांदा चांगला लाल गुलाबी झालेला आहे. आता आपण जी कोथिंबीर कापून घेतली होती ती त्यात टाकायची आहे. आपण कोथिंबीरीची अख्खी जुडी घेतलेली आहे. आपण अख्खी जुडी यासाठी घेतली आहे की कोथिंबीर शिजल्यानंतर आळते. ती खूप कमी होते यासाठी आपण अख्खी जुडी घ्यायची आहे. कोथिंबीर चांगली परतून घेऊया.
आता आपण यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवूयात. आपण झाकण उघडून बघूयात. वा, एक छान वाफ आलेली आहे. कोथिंबीर थोडी मऊही झालेली आहे. आता आपण त्यामध्ये 3 चमचे बेसन घालणार आहोत. बेसनामुळे तिला अजून छान चव येईल. तुम्ही बेसन थोडं भाजून टाकलात तरीही हरकत नाही. परत सगळं मिश्रण छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपण आता यावर थोडासा पाण्याचा हबका देऊया आणि परत थोड्या वेळासाठी भाजी झाकून ठेवूया. आता आपण झाकण उघडून पाहूयात. परत एक वाफ आलेली आहे. भाजी शिजतच आलेली आहे. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत. पाव चमचा आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. भाजी थोडी ढवळून घ्यायची आहे आणि तिच्यात थोडं पाणी टाकायचं आहे. आपली भाजी छान शिजलेली आहे. आपण यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आपण गॅस बंद करूयात. दुसरी कुठलीही भाजी आपण बनवली तर कोथिंबिरीने गार्निश करतो, परंतु आज आपण कोथिंबिरीचीच भाजी बनवलेली आहे, म्हणून तिला कसल्याही गार्निशिंगची किंवा त्याबरोबर काहीही सर्व करण्याची गरज नाही आहे. बस भाजी आणि त्याबरोबर चपाती, भाकरी किंवा पुरी जे काही तुम्हाला आवडेल ते तुम्ही त्याबरोबर खाऊ शकता. करायला सोपी अशी ही कोथिंबिरीची भाजी. तुम्हाला माझी ही कोथिंबिरीची भाजी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा.